Good morning, students. Today we are going to learn the second lesson for Maths Part 2, Parallel Lines. Let's start parallel lines. We know the definition of parallel lines in 8th standard. See, two lines which are in the same plane do not intersect each other. I repeat, two lines in the same plane do not intersect each other are called as parallel line. The definition is given in your textbook. The lines which are coplanar and do not intersect each other are called as parallel line. Very simple definition. Figure you can see in your textbook, page number 13. समांतर रेषा त्याला आपण म्हणतो, parallel lines आपण त्याला म्हणतो. We can see the various examples of parallel lines in our classroom, in our house. आपल्या घरात किंवा आपल्या क्लासरूममध्ये पॅरलल लाईन्सची अनेक उदाहरणं आपण बघू शकतो. विंडो सगळ्यांना माहिती आहे, खिडकी सगळ्यांना माहिती आहे, त्या खिडकीचे गज सगळ्यांनी पाहिले आहेत. तुमच्या टेक्स्टबुकमधलंच उदाहरण दिलेलं आहे बघा. असे पॅरलल आपल्याला अनेक उदाहरणं आपल्या वर्गात किंवा घरी आपण बघू शकतो. लेट दिस टू आर पॅरलल लाईन्स. आणि ही समजा जर त्याची छेदिका, त्याला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. Line L and M are parallel lines and line N is their transversal. बाळांनो, ट्रान्सव्हर्सल म्हणजे ही छेदिका. ठीक आहे, आपण तुमच्याच पुस्तकातलं उदाहरण बघूया. छान आकृती दिलेली आहे. लाईन L अँड लाईन M इज देअर. ही बघा, ही लाईन L आहे, ही लाईन M आहे आणि ही N त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजे छेदिका. तर यामुळे तीन प्रकारचे अँगल्स जे तयार होतात ते आपण आधी शिकूया, कारण त्याच्याशिवाय पुढचा अभ्यास तुम्हाला कळणार नाही आहे. पहिली जी अँगल्सची पेअर या ठिकाणी तयार होते त्याला आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल्स. आय रिपीट, करस्पॉन्डिंग अँगल्स. बघा, इकडे अँगल डी आहे. तुमच्या पुस्तकातली आकृती पान क्रमांक 13 तुम्ही बघू शकता. अँगल डी अँड अँगल एच are corresponding angles. Next pair, angle A and angle E are also corresponding angles. लाईनच्या वर, हा पण रेषेच्या वर, हा पण रेषेच्या वर. तिसरी पेअर आहे अँगल C, लाईनच्या खाली, कॉन्ग्रुएंट अँगल G, तो पण लाईनच्या खाली. आणि लास्ट पेअर आहे अँगल B, कॉन्ग्रुएंट अँगल F. So this way we can have here four pairs which are known as corresponding angles. I repeat, बघा, अँगल A रेषेच्या वर, अँगल E रेषेच्या वर. तुमच्या पुस्तकातल्या फिगरमध्ये सगळं दिलेलं आहे. अँगल D अँड अँगल H आणि तसंच अँगल C अँड अँगल G, अँगल B अँड अँगल F, all they are called as corresponding angles. Now the next pair of alternate interior angles and pair of alternate exterior angle. आंतर व्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन असं त्याला म्हणतो आपण. इंग्रजीत त्याला अल्टरनेट इंटेरियर अँड अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स असं आपण म्हणूया. आधी बघा, अल्टरनेट इंटेरियर खूप सोपं आहे. आकृती मी मोठी काढतोय, तुम्हाला कळेल अशी. ही एन त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, लाईन L अँड लाईन M. पहिला आपण अल्टरनेट इंटेरियर अँगल बघूया. पहिली पेअर येणार अँगल C अँड अँगल E. झेड आकार या ठिकाणी तयार होईल अशा पद्धतीने. अँगल B अँड अँगल H आर कॉल्ड ॲज अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. आता अल्टरनेट एक्सटेरियर म्हणजे बाहेरचे. अँगल D अँड अँगल F इकडचा, एक लाईनच्या इकडचा, एक लाईनचा इकडचा, ट्रान्सव्हर्सच्या विरुद्ध दिशेचे अँगल्स आहेत. अल्सो अँगल A अँड अँगल G आर कॉल्ड ॲज एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. त्यानंतर आहे
पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर म्हणजे आतले अँगल्स. खूप सोपं आहे. ही लाईन यल आपली, ही लाईन यम. This is their transversal. Now we are going to learn interior angles. See angle C and angle H, both are on the same side. Their sum is 180. Therefore, they are called as interior angles. Now the next pair, angle B and angle E, they are also interior angles. Their sum is also 180 degree. They are the interior angles on the same side of the transversal. तर हे करस्पॉन्डिंग असो, अल्टरनेट असो किंवा इंटेरियर असो, या तिन्ही अँगल्सवरच आपल्याला पुढचा अभ्यास म्हणजे थेरम्स असतील किंवा आणि प्रॉपर्टीज असतील ते आपण शिकणार आहोत. पेज नंबर 13वर खाली 2 प्रॉपर्टी दिल्या आहेत, तुम्ही बघू शकता. पहिली प्रॉपर्टी, वेन 2 लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. खूप सोपं आहे बघा. when two lines intersect each other, ही लाईन L आहे, ही लाईन M आहे. at their point of intersection vertically opposite angles are formed and they are always congruent. म्हणजे अँगल B congruent अँगल A, अँगल C congruent अँगल D, they are called as vertically opposite. vertically opposite. इयत्ता 8वीला तुम्ही शिकलात. विरुद्ध कोण त्याला आपण मराठीत म्हणतो. सेकंड प्रॉपर्टी बघा, द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर, these two angles are linear pair. Their sum is 180, therefore they are called as supplementary. Very easy. Now see page number 14. Third property, when one pair of corresponding angles is congruent, then all the remaining pairs of corresponding angles are congruent. आपण बघितलं, करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर होत्या, त्यातली एक पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर अदर पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. फोर्थ प्रॉपर्टी, when one pair of alternate angles is congruent, then the remaining pairs of alternate angles are also congruent. जसं करस्पॉन्डिंग अँगल्सची एक पेअर कॉन्ग्रुएंट तर अदर पेअर कॉन्ग्रुएंट, तसं अल्टरनेट अँगल्सची पण एक पेअर कॉन्ग्रुएंट तर अदर पेअर्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. व्हेरी इझी. अँड द लास्ट प्रॉपर्टी, when one pair of interior angles of one side is of a transverse is supplementary means their sum is 180. alternate angles mean on the same side of the transversal. if this is 180, second should be 180. तर असं आहे. या 5 प्रॉपर्टी तुम्हाला लागणार आहेत पेज नंबर 13 आणि 14वर. प्रत्यक्ष काय अभ्यास लिहायचा मी ते तुम्हाला नंतर पाठवीनच. पान क्रमांक 15 बघा, त्याच्यावर एक छान थेरम दिला आहे, इंटेरियर अँगल थेरम. गिव्हन थेरमची स्टेटमेंट, टू प्रूव्ह दॅट आणि प्रूव्ह आपल्याला फक्त असं करायचं आहे की अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 अँड अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180. इट इज कॉल्ड ॲज इंटेरियर अँगल थेरम. फिगर पुस्तकातली तुम्ही बघू शकता. अँगल ए इकडे आहे, अँगल बी इकडे आहे. आपण मोठी फिगर कन्सिडर करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दिस इज ट्रान्सव्हर्सल, these are parallel lines. Angle A and angle B are interior angles. Angle C and angle D are also interior angles. Therefore they are supplementary. Means their sum is 180. थेरम तुम्ही पुस्तकातून बघू शकता. त्यानंतर पान क्रमांक 16वर का जर आपण बघितलं तर तिथे 2 आणि थेरम्स तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्या थेरमचं नाव आहे करस्पॉन्डिंग अँगल आणि नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे अल्टरनेट अँगल थेरम. पहिल्याचं मी स्टेटमेंट वाचतोय, नीट लक्ष द्या. पान क्रमांक 16 सगळ्यांनी बघायचं आहे. तर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. करस्पॉन्डिंग अँगल बघा, लाईन एल आणि लाईन एम तुम्हाला दिलेली आहे. खूप लहान आणि छोटं आणि सोपं थेरम आहे आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी मीन्स these two corresponding angles are congruent.
त्याच्यासाठी छान सिद्धता दिली आहे. ते तुम्ही बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल, जे तुम्हाला नंतर लिहून काढायचं आहे. त्याच्याच खाली तुम्हाला दिलेला आहे अल्टरनेट अँगलचा एक छान थेरम. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. जसं आपण इकडे करस्पॉन्डिंग अँगल शिकलो, तसं इथे आपल्याला अल्टरनेट अँगल प्रूव्ह करायचे आहेत. म्हणजे काय, अल्टरनेट अँगल जिथे झेड शेप तयार होईल त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणणार. म्हणजे हा डी आणि हा बी इथे झेड शेप तयार होतो, मीन्स दे आर अल्टरनेट अँगल्स. याची पण तुम्हाला सिद्धता म्हणजे प्रूफ अतिशय सोप्या भाषेत दिलेलं आहे. हे सगळ्यांना तुम्हाला वाचून एकदा लिहून काढायचं आहे, तरच ते तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. हे सगळं झाल्यावरच आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 बाळांनो करायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे, कोरोना परिस्थितीमुळे 25% सिलॅबस गव्हर्नमेंटकडूनच ओमिट झालेला आहे. त्यामुळे सर्व सम्स प्रत्येक गणितं आपल्याला प्रॅक्टिस सेटमधली करायची सध्या गरज नाही आहे. क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे, क्वेश्चन नंबर 3 अजिबात करायचा नाही आणि क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे. पान क्रमांक 18वर क्वेश्चन क्रमांक 5 पण आहे, तो पण आपल्याला सध्या करायचा नाही. म्हणजे काय, 1, 2, 3, 4, 5 प्रॅक्टिस सेट 2.1 मधला त्यातला पहिला, दुसरा आणि चौथा हे तीनच सम्स आपण करणार आहोत. तिसरा आणि पाचवा या 2 क्वेश्चनला सध्या सॉल्व करायची गरज नाही, कारण हे दोन्ही क्वेश्चन्स ओमिटेड आहेत. ठीक आहे. खूप सोपं आहे. आज आपण जे जे शिकलो ते 1-2 मिनटात रिवाईज करूया. पॅरलल लाईनची डेफिनेशन आपण शिकलो. त्याच्यानंतर पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स, पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स, त्यानंतर पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आपण शिकलो. हे क्वेश्चन्स फिलिंग द ब्लँक्स ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे, कारण हे टाईप्स ऑफ अँगल्स कळल्याशिवाय, या प्रॉपर्टीज तुम्हाला कळल्याशिवाय ज्या दिलेल्या आहेत, पान क्रमांक 13 आणि 14वर 5 प्रॉपर्टी दिल्या आहेत, त्या तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यासायच्या आहेत. पान क्रमांक 15वरचा थेरम फक्त रीड आऊट करा, लिहायची आवश्यकता नाही, पण वाचून घ्या. त्यानंतर पान क्रमांक 16वर मात्र जे 2 थेरम्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आणि अल्टरनेट अँगल्स, हे दोन्ही थेरम्स तुम्हाला लिहून काढायला लागतील. पूर्ण फिगर, गिव्हन, टू प्रूव्ह दॅट आणि प्रूफ. आणि मग हे सगळं झाल्यावर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 करायचा आहे. अर्थात पहिला, दुसरा आणि चौथा 3च क्वेश्चन करायचे आहेत. तिसरा आणि पान क्रमांक 18वरचा 5वा क्वेश्चन सॉल्व नाही करायचा आहे. ओके. प्रत्यक्ष 2.1साठी एक वेगळा व्हिडिओ क्वेश्चन सॉल्व केलेला तुम्हाला मी पाठवणार आहे. दोन्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघून सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ओके. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू.